मित्रांनो, जे काही बुलेटिन आपण बघत आहे त्या बुलेटिनच्या एक आधारानुसार या ठिकाणी बघा, जे काही यादीचं सध्या कामकाज आहे ते पूर्ण झालेलं आहे. ती फक्त पब्लिश व्हायचं बाकी आहे. तर ती यादी समजा आज किंवा उद्या ह्या 2 दिवसामध्ये केव्हाही पवित्र पोर्टलवर सध्या पब्लिश होऊ शकते. कारण ज्या काही बुलेटिन सध्या येत आहे, कारण ही एक महत्त्वाची बुलेटिन कालच्या दिवसाला म्हणजे बघा 23/2/2024ला महत्त्वाची बुलेटिन आली आहे, की जे काही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आपल्याला पुढे प्रोसेस करायची आहे डॉक्युमेंट संदर्भात, तर त्या डॉक्युमेंट संदर्भात महत्त्वाची ह्याच्यामध्ये सूचना देण्यात आल्या आहे. तर निश्चित राहा, आज केव्हाही आपल्याला यादी ही पाहायला मिळू शकते. आज जर नाही पाहायला मिळाली तर उद्या 100% आपल्याला यादी ही पाहायला मिळू शकते. ह्याच्यात बघा ज्या महत्त्वाच्या ह्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर त्याच्यात तुम्ही ह्या स्क्रीनवर बघू शकता. जी महत्त्वाची बघा 23 तारखेला या ठिकाणी शिक्षक पद भरतीसाठी महत्त्वाची बुलेटिन होती. तर ह्याच्यात महत्त्वाचे जे 2 पॉईंट देण्यात आले आहे. तर ह्याच्यात बघा महत्त्वाचा पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या स्थितीत परीक्षणामध्ये कोणतीही त्रुटी अडचणी समोर येताना दिसत नाहीत. म्हणजे जे काही यादीचं जे चेकिंगचं काम आहे, परीक्षणाचं काम आहे, तर त्या संदर्भात बघा झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी किंवा कोणतीही अडचण समोर या ठिकाणी येताना दिसत नाही. आणि काम जे आहे ते प्रगतीपथावर ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे. आणि त्यानंतर बघा महत्त्वाचं 2 नंबरचं आहे, जे 21/2/2024 रोजीची जी बुलेटिन आहे, तर त्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवायची आहे. कारण हा महत्त्वाचा जो घटक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, कारण ह्याच्यात नमूद करण्यात आलं आहे की जी बुलेटिन तुम्ही 21/2/2024 संदर्भात महत्त्वाची बुलेटिनमध्ये जे डॉक्युमेंट देण्यात आले आहे, मग त्याच्यात जे महत्त्वाचं 2023चं जे महत्त्वाचं पत्र आहे, तर त्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक, व्यावसायिक आणि तुमचं जे काही आरक्षण संदर्भात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, तर ह्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर हा जो व्हिडिओ बनवला आहे, तर त्याच डॉक्युमेंट जे ह्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे, तर त्याच डॉक्युमेंटचा ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. लास्ट व्हिडिओ होता, तर ते ह्या ठिकाणी बघा बुलेटिन होती. त्याच्यामध्ये सध्या डॉक्युमेंट संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे आणि त्याची पडताळणी जे काही नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी जो मुद्दा देण्यात आला आहे, की जे प्राधिकारी असणार आहे संबंधित नियुक्ती पडताळणी संदर्भात डॉक्युमेंटच्या, तर ते नियुक्ती अधिकारी त्याच्यानुसार या ठिकाणी बघा वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळातच ह्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला डॉक्युमेंट आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे. यादी ही पब्लिश झाल्यानंतर जी पुढची प्रक्रिया असणार आहे, तर ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची असणार आहे. तसंच बघा याद्या हा पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे. महत्त्वाचा आणि अतिशय IMP मुद्दा ह्याच्यावरनं आपल्याला कळतं आहे की जे काही शिक्षक भरतीचं कामकाज आहे ते किती गतिशील पद्धतीने सध्या सुरू आहे. तर ह्याच्यात बघा याद्यांचं पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी सध्या घेण्यात येत आहे. तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही घराणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचं तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली आहे. त्याद्वारे सर्व बाबीचं ह्या ठिकाणी यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल असं महत्त्वाचं ह्याच्यामध्ये देण्यात आलं आहे. तर ही अतिशय महत्त्वाची बाब असणार आहे. कारण बघा काही जर चुकून काही समस्या जर निर्माण झाल्या, तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची ही समिती आहे तक्रार निवारण व दुरुस्ती समिती, तर ही देखील गठीत करण्यात आली आहे. जेणेकरून त्याच्याकडे आपण जे काही आपले प्रॉब्लेम असेल ते त्या ठिकाणी मांडू शकतो. पण ह्याच्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, याद्यांची पडताळणी ही काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे. त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची एकदम चोखपणे खबरदारी ह्या ठिकाणी घेण्यात आली आहे. जेणेकरून कोणतीही ह्याच्यामध्ये जी तक्रार असेल किंवा जे महत्त्वाचं ज्या दुरुस्ती असेल, तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ह्याच्यात उद्भवू नये. तरी देखील एक ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची जी काही तक्रार समिती आहे, तर ती देखील महत्त्वाची या ठिकाणी आयुक्त स्तरावरनं गठीत करण्यात आली आहे. तसंच बघा सन 2019 मधली जी काही आपण यादी जर बघितली शिक्षक भरती संदर्भात, तर त्याच्यामध्ये बघा प्राधान्यक्रम लॉक करण्यास महत्त्वाचं 30 जून 2019 पर्यंत मुदत होती व दिनांक 9/8/2019 रोजी प्रत्यक्ष शिफारसी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्याच्यात म्हणजे जवळपास या ठिकाणी 40 दिवसाचा कालावधी लागला होता. यावेळी त्या तुलनेत तिप्पटहून अधिक पदाची भरती असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच याद्या प्रसिद्ध होतील. त्यामुळे या संदर्भात आवाजवी जे काही उत्कंठा दर्शवू नये असं महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे. कारण 2019मध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही वेकन्सी आली होती, तर त्या वेकन्सीच्या जर विचार केला तर आताची जी काही वेकन्सी आहे ती तिप्पट वेकन्सी सध्या आलेली आहे. आणि 2019मध्ये जवळपास प्रेफरन्स लॉक करून यादी जी जाहीर करायची होती, जवळपास 40 दिवस कालावधी लागला होता. पण ह्यामध्ये जे काही सॉफ्टवेअर आता अपडेट करण्यात आलं आहे आणि सॉफ्टवेअर जे आहे ते एकदम चोख त्याची जी काही भूमिका आहे ती बजावत आहे. त्याच्या माध्यमातून बघा
तिप्पटीहून अधिक ह्या भरतीमध्ये जी काही संख्या आहे पदांची, तर ती असूनही देखील बघा तितक्या लवकर जे काही काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सध्या लवकरात लवकर ह्या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि ह्याच्यामध्ये जी काही ॲक्युरेसी आहे तर ती ॲक्युरेसी ह्याच्यामध्ये 100% ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसंच बघा महत्त्वाचं जे काही याद्या आहे तर त्या याद्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे आणि त्या याद्या केव्हाही प्रसिद्ध या ठिकाणी होऊ शकतात. तरी देखील बघा महत्त्वाचं या ठिकाणी अभियोग्यताधारकांना जर शिक्षक पद भरती 2022साठी वापरत असलेल्या ijupavitra2022@gmail.com या ईमेलवरच त्यांची विहित जे काही प्रपत्रातील निवेदन आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावीत. निवेदनासंबंधित बघा एक नमुना या ठिकाणी प्रपत्र लवकरच जे काही पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठवल्या गेलेल्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या तक्रारीची ह्या ठिकाणी दखल घेतली जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कारण बघा जो काही पवित्र पोर्टलचा महत्त्वाचा ijupavitra 2022 जीमेल हा तक्रारसाठी महत्त्वाचा ईमेल ह्या ठिकाणी बघा क्रिएट करण्यात आला होता. मग ह्याच्यामध्ये आपण कशाही पद्धतीने ईमेल हे लिहून आपण सेंड करत होतो. तर आता तसं न करता महत्त्वाचं जे काही नमुना देण्यात येणार आहे, प्रपत्राचा फॉर्मॅट देण्यात येणार आहे. तर त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला महत्त्वाचं ईमेल ह्या जो काही देण्यात आला आहे ह्याच्यावर करायचं आहे. कोणत्याही अन्य माध्यमातून पाठवल्या गेलेल्या ह्या ठिकाणी जो काही ईमेल असेल तर तो विचारात घेतला जाणार नाही, त्याची दखल घेतली जाणार नाही. तर महत्त्वाचं हे जे सूचना होत्या, कारण इन फ्युचरमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण आली तर ह्याच्यावरती तुम्हाला महत्त्वाचा जो काही प्रपत्राचा नमुना सध्या पब्लिश होईल त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही तुमची प्रॉब्लेम असेल तर ती ह्या ईमेलवर तुम्ही मांडू शकता. तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी सूचना सध्या बुलेटिनवर या ठिकाणी आलेली आहे. तर आशा करूया यादी ही आज आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळो. आणि आज जर हे समजा संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत जर उशिरापर्यंत सध्या पब्लिश नाही झाली तर उद्या 100% आपल्याला यादीही पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही निवांत राहा, बुलेटिनला तुम्ही भेट देत राहा. अधिकृत जी माहिती असेल ती फक्त आणि फक्त ह्या न्यूज बुलेटिन आणि पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्याच्यात जे महत्त्वाचं डॉक्युमेंट संदर्भात उल्लेख करण्यात आला आहे तर हे जे बुलेटिनमध्ये नमूद केल्याप्रमाणे बघा जे काही डॉक्युमेंट तयार करून ठेवायची आहे आपल्याला, कारण महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी अंतिम असणार आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाले तुमचं सर्व डॉक्युमेंट तर तुम्हाला कोणतीही चिंता नाही. आणि हा आता लास्ट स्टेप आपली सध्या राहिलेली आहे. तर हे डॉक्युमेंट संदर्भात जे महत्त्वाचं प्रपत्र देण्यात आलं होतं तर ते डॉक्युमेंट कोणती लागतील त्या संदर्भात मागचा व्हिडिओ आपण बनवला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन बघून घ्या, नेमकी कोणती डॉक्युमेंट महत्त्वाची असणार आहे. त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. तर सर्वांना ह्या शिक्षक भरतीच्या ज्या काही पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.